नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आणि आत्तापर्यंत मी जे काही कायदेशीर व्हिडिओ बनवले आहेत ते बरेच वेगवेगळे विषय आहेत. आज देखील असा वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे जमिनीवरील आणेवारी. होय, जमिनीवरील आणेवारी. आणेवारी हा शब्द बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, म्हणून मी हा आज वेगळा विषय घेतलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. या देखील विषयावर बऱ्याच लोकांना समस्या आहेत. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की मॅडम आणेवारीवरील देखील तुम्ही एक व्हिडिओ बनवा, कारण आम्हाला याचं नॉलेज नाही आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि मेन महत्त्वाचं कॉमेंटमध्ये मेसेज नक्की करा. तर ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या जमिनीमध्ये प्रत्येक सहमालकाचा असलेला हिस्सा म्हणजे आणेवारी. याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत, नंतर याचे हक्क कुठले, जबाबदाऱ्या काय आहेत आणि याच्यात वाद झाला तर काय केलं पाहिजे, हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्वी जमिनीतील हिस्सा आणि पैसे आणि पै अशा जुन्या पद्धतीने दर्शवला जात असे. जसं की 16 आणे म्हणजे पूर्ण मालकी. एखाद्या व्यक्तीचा 8 आणे हिस्सा असेल तर त्याचा अर्धा हिस्सा समजला जात असे. तर आजकाल महसूल नोंदीमध्ये हिस्सा अपूर्णांक किंवा टक्केवारी दाखवला जातो. मात्र ग्रामीण भागात अजूनही आणेवारी हा शब्द प्रचलित आहे. जसं की आणेवारी कशी तयार होते, तर वारसा हक्काने, वडिलोपार्जित मालमत्तेमुळे, खरेदी विक्रीमुळे, भेटपत्रामुळे, तसंच न्यायालयाच्या आदेशामुळे, कौटुंबिक वाटणीमुळे, तसंच आणेवारी ही तयार होत असते. आणेवारीचे प्रकार आहेत. सगळ्यात पहिले वडिलोपार्जित आणेवारी म्हणजेच पूर्वजांकडून मिळालेल्या जमिनीतील हिस्सा. दुसरं वारसा हक्काची आणेवारी, मालकाच्या मृत्यूनंतर वारसांना मिळणारा हिस्सा. तिसरं आहे खरेदीतून मिळालेली आणेवारी, सहमालकाचा हिस्सा, विकत घेतल्यास मिळणारा हिस्सा. चौथं आहे कौटुंबिक वाटणीनंतरची आणेवारी, कुटुंबाने परस्पर संमतीने वाटणी केल्यानंतर निर्माण होणारी हिस्सेवारी. पाचवं सहमालकांचे हक्क, म्हणजे सर्वांचे हक्क कसे असतात याच्यामध्ये. जमिनीवर सहमालकीचा हक्क, जमिनीचा वापर करण्याचा हक्क, उत्पन्नातील आपल्या हिश्श्याचा हक्क, तसंच आपल्या हिश्श्याची विक्री, हस्तांतर करण्याचा हक्क, कायद्याच्या अधीन राहून म्हणजेच काय तर वाटणी मागण्याचा हक्क देखील असतो, न्यायालयात दावा दाखल करण्याचा हक्क देखील असतो. आता सहमालकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, तर इतर सहमालकांच्या हक्कात अडथळा आणू नये, संपूर्ण जमिनीवर स्वतःचीच मालकी असल्याचा अजिबात दावा करू नये, महसूल व कर वेळेवर भरावे, तसंच जमिनीचे नुकसान होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. कायद्याचे पालनही केलेच पाहिजे. आता आणेवारीवरून वाद जर झाले तर आपण काय केलं पाहिजे, काय होतं वाद झाल्यावर ते आपण पाहूयात. मोजणी न झाल्यामुळे वाद होतात, तसंच सीमारेषा निश्चित नसल्यामुळे वाद होतात, बनावट कागदपत्रे तयार केल्यामुळे वाद होतात, तसंच वारसांची नावे न लावल्यामुळे देखील वाद होत असतात, बेकायदेशीर विक्रीमुळे वाद होतात, तसंच ताब्यावरून निर्माण झालेल्या वादांमुळे वाद होतात. या सर्व गोष्टींमुळे वाद होत असतो. आता कोणत्या अशा प्रकारचे वाद झाले तर आपण काय केलं पाहिजे, म्हणजे असं वाद झालं तर काय करायचं, तर सर्वप्रथम तुम्ही सातबारा उतारा, फेरफार उतारा, वंशावळ आणि इतर महसुली कागदपत्रे नीट तपासा. गरज असल्यास अधिकृत मोजणी करून घ्या. नंतर तहसीलदार संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करा. आपसात तडजोड शक्य असल्यास लेखी करार नक्की करा. तडजोड न झाल्यास दिवाणी न्यायालयात वाटणीचा दावा तुम्ही दाखल करा, म्हणजे तुम्हाला तो करता येत असतो. तसंच जर फसवणूक, बनावट कागदपत्रे किंवा बेकायदेशीर व्यवहार झाला असेल तर योग्य ती फौजदारी कारवाई तुम्ही करू शकता, तुम्हाला करता येत असते. या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. तसंच महत्त्वाचं म्हणजे काय, कुठले कायदे असतात याच्यासाठी, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, दिवाणी प्रक्रिया संहिता, भारतीय नोंदणी कायदा 1908, भारतीय मुद्रांक कायदा, तसंच भारतीय वारसा संबंधित कायदे, संबंधित वैयक्तिक वारसा कायदे, या सर्व कायद्यानुसार तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाचं, सातबारावर नाव असल्यामुळे पूर्ण मालकी सिद्ध होत नाही, हे लक्षात ठेवा. आणेवारी म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा, प्रत्यक्ष जागेची वाटणी वेगळी असू शकते,
जमीन विकत घेण्यापूर्वी सर्व सहमालकांची संमती आणि कागदपत्रे तपासणे हे अत्यंत आवश्यक असतं, लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्हाला मी आणेवारी कायदेशीर माहिती मी सांगितलेली आहे. या विषयावर आपल्याला माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.